हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत छोले भटुरे आणि खूप छान असे छोले भटुरे तयार करूया। सर्वात आधी आपल्याला भटुऱ्यांसाठी पीठ लावून घ्यायचं आहे। तर हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी, म्हणून सर्वात आधी आपल्याला भटुऱ्यांचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर 2 कप भरून मी हा मैदा घेतलेला आहे। अर्धा कप त्यामध्ये रवा घातलेला आहे, बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या। 1/4 टीस्पून ह्यामध्ये बेकिंग सोडा घातलेला आहे, हाफ टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे, हाफ टीस्पून मीठ घातलेला आहे, हाफ टीस्पून साखर घातलेली आहे किंवा साखरेची पावडर सुद्धा घालू शकता। आणि आता आपल्याला हे सर्वात आधी मैद्यामध्ये हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। त्याने आपलं मीठ, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हा व्यवस्थित मिक्स होईल। आणि त्यानंतर मग 3 चमचे भरून आपल्याला ह्यामध्ये दही घालायचं आहे। दही जे घरी बनवलेलं असतं तर ते वापरा। बाहेरचं जे डब्यातलं जे दही असतं तर त्याच्यापेक्षा घरातलं जे दही असतं ते वापरलं तर खूपच छान। आता आपण हे दही पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून आता आपल्याला ह्याचा एक डो बनवून घ्यायचा आहे। तर हा गोळा आता खूप पातळ किंवा घट्ट असा नाही ठेवायचा, मीडियम असा ठेवून द्यायचा आहे। तर आता मी थोडंसं पाणी घालून ह्याचा एक गोळा तयार करून घेते आणि हे छोले भटुरे बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि छोल्यांचा जो मसाला आहे तो सुद्धा मी घरीच बनवून हे छोले बनवलेले होते, त्यामुळे हे जास्त चवीचे हे छोले झालेले होते। तर तो बाहेरचा जो आपण मसाला वापरतो त्यामध्ये आंबटपणा खूप जास्त प्रमाणात असतो, तो कोणाकोणाला खूप जास्त आंबट असं आवडत नाही। तर हे पहा, आता मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर आता हा गोळा आपल्याला थोडा जास्त आपल्याला मळून घ्यायचा आहे। एकतर तुम्ही असं मी इथे थोडंसं आपटून दाखवलेलं आहे किंवा थोडंसं हाताने ओढून किंवा किचन टेबलवरती असा हा पिठाचा गोळा असा आपल्याला ओढून ह्याचा आपल्याला एक मस्त असा गोळा प्लेन असा तयार करून घ्यायचा आहे। तर ह्याचं पीठ थोडं जास्त मळलं जातं, तर आपलं जे गव्हाचे चपातीचं जे पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त हे पीठ मळलं जातं। तर आता तेल लावून पण आता हा गोळा मी छान मळून घेते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हा गोळा असा झाकून ठेवून द्यायचा आहे। आणि आता आपण छोले बनवून घेऊया, तोपर्यंत हा गोळा पण छान असा सेट होईल ह्याचं पीठ। तर आता आपण गरम मसाला बघून घेऊया। 2 मोठे चमचे मी हे धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं, हिरवी वेलची घेतलेली आहे 5, 2 मोठ्या वेलच्या घेतलेल्या आहेत, मेथी दाणा अर्धा चमचा, जावेत्रीचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे, चक्री फूल अर्ध घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मी काळी मिरी घेतलेली आहे, 3 ते 4 तुकडे मी दालचिनीचे घेतले आणि 5 लवंग घेतलेली आहे। तर त्याचबरोबर आपल्याला 5 ते 6 या लाल मिरच्या पण घ्यायच्या आहेत। लाल मिरची आपल्याला मी ही तिखटवाली वापरलेली आहे। आणि आता छोल्यांसाठी आपल्याला एक पाणी तयार करायचं, तर 2 चमचे चहा पावडर घालून मी हे पाणी आता उकळून घेतलेलं आहे। म्हणजे काळा चहा आपल्याला तयार करायचा आहे, बिना साखरेचा, फक्त चहा पावडर घालून आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे। हे छोले रात्रभर भिजवून घ्यायचे आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता मी ह्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपण जे पाणी तयार केलेलं होतं चहा पावडरचं, तर ते पाण्यात आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे। तर कोणी सोडा घालतात, बेकिंग सोडा, पण बेकिंग सोडा वगैरे मी काही घातलेला नाही आहे। चहाचं पाणी घातलं, त्याच्यानंतर 2 तेजपत्ता आणि एक मोठी वेलची घातलेली आहे। हे आवळ्याची पावडर आहे। आवळा जर तुमच्याकडे असेल सुकवलेला तर तो तुम्ही घालू शकता, पण आता माझ्याकडे आवळा म्हणजे नसल्यामुळे मी आवळ्याची पावडर घातलेली आहे थोडीशी। तर आता आपण हे छान असं 4 शिट्ट्या देऊन आपण हे छोले शिजवून घेऊया आणि जो आपण मसाला घेतलेला होता तो आता आपण भाजून घेऊया। तर कमी आचेवरती आता हा मसाला मी भाजून घेते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हा मसाला थंड करून तो आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर मसाला मी थंड करून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। हे 3 कांदे, 4 टोमॅटो घेतलेले आहेत, हे आपल्याला मिक्सरला फिरवून ह्याची पेस्ट तयार करायची आहे। तर 3 मीडियम साईजचे कांदे आणि 4 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत।
एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 3 चमचे भरून तेल घातले, थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये ओवा घालायचा आहे. तर हा ओवा घालणार आहे. तर हे पहा ओवा घातला आणि ही लोखंडाची कढई आहे, त्याच्यामुळे छोल्यांचा रंग जो आहे तो जो बाहेर काळपट थोडासा असतो तर तसाच होणार आहे आपण लोखंडाच्या कढई मध्ये बनवल्यामुळे. तर जिरं आणि ओवा व्यवस्थित असा मी तेलामध्ये घालून हा असा व्यवस्थित भाजून घेतला. त्याच्यामुळे आता त्याच्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर कांदा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तर कांदा आता आपल्याला पूर्ण गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता हा आता कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन झालेला आहे. इथपर्यंत मी हा कांदा भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर 4 मीडियम साईजचे मी टोमॅटो घेतलेले होते, ते मिक्सरला फिरवून घेतले. आता ही पण पेस्ट मी घातलेली आहे. ही पेस्ट पण आपल्याला खूप छान अशी परतवून घ्यायची आहे. मसाला जितका तुम्ही छान व्यवस्थित परतवून घेणार तेवढंच छोले जास्त चवीचे होणार. थोडंसं मीठ घातलेलं आहे. छोले शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं, ते लक्षात ठेवून आपल्याला मीठ घालायचं आहे. आता टोमॅटो मी छान परतवून घेतला. त्याच्यानंतर मग आपल्याला 2 चमचे भरून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसूण छान आपल्याला परतवून घ्यायचं, अजिबात कच्चं ठेवायचं नाही आहे. टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं आता हिंग घातलेलं आहे 2 चिमूटभर. तर आपण ह्यामध्ये छोले आहेत त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये ओवासुद्धा घातलेला आहे, हिंगसुद्धा घातलेला आहे. तर पोटासाठी ते म्हणजे पोटाला आपल्याला छोल्यांमुळे काय होऊ नये किंवा पोटात दुखू नये म्हणून आपण हे हिंग आणि ओवा घातलेला आहे. थोडीशी हळद पावडर घातलेली आहे, थोडा अर्धा चमचा धण्याची पावडर घातली आणि 2 चमचे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. तर आपण जो मसाला बनवला त्याच्यामध्ये आपण तिखट मिरची म्हणजे बारीक केलेली आहे. तर ते लक्षात ठेवून मिरचीचा वापर करायचा आहे. तर मसाला मी छान परतवून घेतला. त्याच्यानंतर मग छोले घातलेले आहेत. थोडेसे छोले शिजवलेले छोले घातलेले आहेत. 4 ते 5 शिट्ट्या देऊन छोले व्यवस्थित शिजवून घ्यायचे. असे म्हणजे हातात घेतल्यानंतर मॅश झाला पाहिजे, असा दबला पाहिजे, इतके छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. छोले मी थोडेसे आता हे मिक्स करून घेतले, मॅश करून घेतले, त्याने घट्टपणा येईल छोल्यांमध्ये म्हणून थोडेसे छोले आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत. तर आता हे पूर्ण शिजवलेले छोले मी ह्यामध्ये घातलेले आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाणी जेवढं तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता. म्हणजे थोडंसं मीडियमच ठेवायचं, खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्टही नाही करायचं, कारण हे थंड झाल्यानंतर अजून जास्त घट्ट होतात. तर पाणी घालून आता मी हे मीडियम असं करून घेतलं. आता आपण जो मसाला गरम मसाला जो बनवलेला होता तो 2 चमचे मी हा गरम मसाला या छोल्यांमध्ये घातलेला आहे आणि हा गरम मसाला घरी बनवून जे छोले आपण बनवले त्याची खूप जास्त चव आलेली होती. आणि अर्धा चमचा आपण जो घरी गरम मसाला जो बनवलेला होता तो घातलेला आहे आणि थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. तर हे पहा थोडंसं काळं मीठ वापरलेलं आहे. तर मीठ थोडंसं आपल्याला आपण छोले शिजवताना सुद्धा वापरलं, नंतर थोडंसं कांदा जेव्हा भाजला त्यावेळेस पण वापरलेलं होतं. तर थोडं आपल्याला लक्षात घेऊनच मिठाचा वापर करायचा आहे. छोले उकळवून घेतले, त्यानंतर शेवटी आपल्याला ही कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे. कसुरी मेथी शेवटी घालायची आहे, आधी घालायची नाही आहे. आणि छोले आपण पूर्ण आता हे शिजवून घेऊया कमी आचेवरती. आता आपण थोड्या वेळासाठी ह्याला ठेवून देऊया 5 ते 10 मिनिटासाठी. हे पहा आता आपले हे छोले छान असे झालेले आहेत, म्हणजे थोडंसं ऑइल पण त्याच्यावरती आलेलं आहे आणि तेलाचा मी खूप जास्त वापर केलेला नाही आहे छोले बनवताना, कारण आपण ह्याच्यानंतर ह्याला एक वेगळी फोडणीसुद्धा देतो, तर त्याच्यामध्ये तुपाचा वापर करतो, म्हणून तेल आधी खूप जास्त नाही वापरायचं. तर आता मी तूप घेतलेलं आहे, तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि अद्रकचे जे काप आहेत तर ते आपण घालणार आहोत. तर हिरवी मिरचीच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा लाल मिरच्या ज्या झालेल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत. तर हे पाच आपल्याला ह्या गरम मी तुपामध्ये आता ही मिरची आणि अद्रक थोडंसं आता हे मी परतवून घेते. ते आता ह्याचा आपल्याला तडका द्यायचा आहे.
ह्याचा जेव्हा आपण तडका ह्या छोल्यांवरती देतो त्याच्यामुळे खूप जास्त छान अशी चव येते ह्या छोल्यांना. तर तुम्ही नक्की करून पहा. असे छोले जर तुम्ही घरी करून पाहिले तर तुम्ही पुन्हा कधीच बाहेरचे छोले खाणार नाही. इतके छान टेस्टी छोले होतात. छोल्यांची भाजी आपली तयार झालेली आहे. लोखंडाच्या कढईतून ती आपल्याला काढून दुसऱ्या भांड्यांमध्ये ठेवून द्यायची आहे. लोखंडाच्या कढईमध्ये छोले तसेच ठेवून द्यायचे नाही आहे. त्याला काढून घ्यायचं तयार झाल्यानंतर आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं. नाहीतर मग लोखंडाचं जे लोह आहे त्या छोल्यांमध्ये खूप जास्त उतरू शकतं. म्हणून लोखंडाच्या भांड्यामध्ये जे पण तुम्ही बनवता तर ते बनवून झाल्यानंतर ते काढून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून द्या. आता आपलं पीठ छान सेट झालेलं आहे भटुऱ्यांचं. तर त्याचे आता आपण गोळे तयार करून घेऊया. हे पहा, आता आपण हे गोळे तयार करून घेतले. सर्व गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण हे थोड्या वेळासाठी आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. कारण थोड्या वेळासाठी आपल्याला हे पहा, आता गोळे आपण सर्व व्यवस्थित करून घेऊया. आणि जसे छोटे भटुरे किंवा मोठे तसे तुम्ही करू शकता. तर सर्व गोळे तयार करून आपल्याला याला एका ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे. तर असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि थोडासा ओला करून त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर आता एक भटूर आपण करून घेऊया. पोलपाटाला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता मी या हातानेच हा भटुरा तयार करत आहे. कारण पीठ आपलं मऊसूद आहे त्यामुळे आपण हाताने हे व्यवस्थित असं छान करू शकतो. ज्यांना प्रॅक्टिस असते रोज भटुरे जे बनवतात तर ते हातावरतीच करतात. ते पहा, आता भटूर आपल्याला खूप जास्त पातळ असा नाही करायचं, त्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं. त्याने भटूर आपला छान असा फुलला जाईल. तर खाली असं आपल्याला तेल लावून घ्यायचं, कारण भटुरा मग खाली चिपकून राहील तेल नाही लावलं तर. आता हे व्यवस्थित असं मी हा भटुरा तयार करून घेतलेला आहे. तर ऑइल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला हा तेलामध्ये सोडून द्यायचा आहे. तर तेल मी आधीच छान गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता हा भटुरा आपल्याला ह्या तेलामध्ये सोडून द्यायचा आहे. आणि गॅसची फ्लेम आता हायवरतीच ठेवायची. हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, जसं आपण पुरी तळतो तर त्याचप्रमाणे. आणि हा भटुरा आता आपल्याला असं वरून ह्याच्यावरती तेल घालायचं आहे. त्याने भटुरा फुलला जातो, म्हणून आपल्याला वरून असं तेल घालायचं आहे. तर हे पहा, असं आपल्याला तेल घातल्यामुळे हा फुलला जाईल. तर एक बाजू झालेली आहे, तर दुसरी बाजूसुद्धा आपण तळून घेऊया. आणि हे आपले भटुरे तयार झालेले आहेत, खूप छान असे तयार केलेले आहेत. तर घरी तुम्ही हे छोले भटुरे करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आता हे मी प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला काढून दाखवते. आपले छोले आणि भटुरेचे जी मी प्लेट तयार केलेली आहे, हे पहा किती छान अशी दिसते. आणि छोल्यांचा रंगसुद्धा जसा काळपट हवा असतो तर तसाच आलेला आहे. तर आपण ह्यामध्ये आवळ्याची पावडर घातलेली होती थोडीशी, कारण खूप जास्त आंबट असे छोले पण छान नाही लागत, व्यवस्थित नाही लागत. तर आपण हे थोडीशीच आवळ्याची पावडर घातलेली होती आणि लोखंडाच्या कढईमध्ये आपण हे बनवलेलं होतं, तर त्यामुळे सुद्धा छोल्यांना एक काळपट असा रंग आलेला आहे. तर आता मी हे भटुरे तुम्हाला असे तोडून दाखवलेले आहेत. खूप छान असे भटुरे आपले तयार झालेले आहेत. आतून मऊसूद झालेले आहेत, छान फुललेले आहेत आणि छोलेसुद्धा आपले व्यवस्थित झालेले आहेत. हे पहा, रंगसुद्धा जसा परफेक्ट यायला हवा तसाच आलेला आहे. चव खूप छान झालेली आहे. तर हे करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल.